लाडकी बहीण ही योजना गावागावात घराघरात पोचल्याच्या नंतर जे एक वातावरण समजा महाराष्ट्रामध्ये तयार झाले, महाराष्ट्रामध्ये वातावरण असं तयार झालं आहे की काही विरोधक म्हणतात की दादा घाबरले, पण खरंच दादांना घाबरायची गरज आहे का नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. कारण ही लाडकी बहीण योजना, या योजनेने असं वातावरण तयार झाले की काहीतरी वेगळं असं आहे की दादाने मी लढणार नाही असं वक्तव्य केलेलं नाही आहे. विनाकारण चुकीचा अर्थ त्या ठिकाणी काढला जातो. आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. स्वाभाविकपणाने त्यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला या निवडणुकीत आम्ही समोर जाऊ त्याला अधिकतर यश पक्षाला कसं मिळेल याचा आमच्या सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. ज्यावेळेला सेनापतीच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढत असतो त्याला तर स्वाभाविकच त्या निवडणुकीच्या रिंगणात असणार, याच्यात काय कोणाच्या मनामध्ये दुमत असं काय कारण नाही. आता काय कॉन्टेक्स्टमध्ये दादांते भावना व्यक्त केल्यात. आत्ताच मी त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो, दिवसभरामध्ये चर्चा करीन. विरोधक म्हणे दादा घाबरले वगैरे वगैरे काय, तर विरोधकांकडे फार लक्ष देण्याची आज अवस्था शिल्लक राहिली असं मला वाटत नाही. याचं कारण लाडकी बहीण ही योजना गावागावात घराघरात पोचल्याच्या नंतर जे एक वातावरण समजा महाराष्ट्रामध्ये तयार झाले. 8 तारखेपासून आम्ही उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती असताना जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने ही ऐतिहासिक स्वरूपाची जनसन्मान यात्रा आहे. त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद महिला भगिनींच्याकडून मिळतो आहे. त्याच्यामुळे अवसान गळालेले विरोधी पक्षाचे नेते वेगवेगळ्या पैकी टीकाटिप्पणी त्या ठिकाणी करू शकतील. आम्ही अतिशय ताकदीने सक्षमपणाने दादांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरं जाऊ आणि अतिशय चांगल्यापैकी यश निश्चितपणाने मिळू. रोहित पवार फिरून फिरून जर कर्जतवर येतात म्हणते दादा माझ्या विरोधात उतरवलं जाणार आहे. दादांच्या नावाने सर्व्हिस काही अकाली प्रौढत्व आलेल्यांच्या बद्दल काय मत व्यक्त करावं असं मला काय स्वतःला वाटत नाही. आज दादाने ज्या भावना व्यक्त केल्यात आपण ऐकल्यात, कारण मी मगाशीच आपल्याजवळ बोलताना सांगितलं की त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. त्यांनी स्वतःहून मुलाखतीमध्ये असं म्हटलेलं नाही. आपण असं त्यांना प्रश्न विचारलात की जय पवारांची मागणी होते, त्याच्या अनुषंगाने त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, पार्लमेंट बोर्डाचा प्रमुख म्हणून आम्हाला निश्चितच वाटतं आहे की दादांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला आम्ही निवडणुकीला समोर जाऊ त्यावेळेला या निवडणुकीमध्ये ते उमेदवार असणारच आहे. तुम्ही स्वतः आग्रह करणार का दादांनी बारामतीतच लढावं? आग्रह करण्याची आवश्यकता नाही. बारामतीकरांचं प्रचंड प्रेम आणि विश्वास ज्या पद्धतीने गेल्या 35 वर्षात बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे. बारामतीकरांचा प्रेमाचा वर्षावाच्या माध्यमातूनच ते उभ्या महाराष्ट्राचं नेतृत्व करतात. लढतील की नाही? फायनल तुमची इच्छा काय, पक्षाची इच्छा? आजच्या चर्चेच्या अनुषंगाने आम्ही बसणार आहोत. आपण काय काळजी करू नका. दादा निवडणुकीला सामोरं जातील आणि अभूतपूर्व यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि महायुतीला 100% मिळेल. बारामतीतच लढतील. लोकसभेला तुम्ही आग्रह होतात वैजनी लढावं, पक्षाची इच्छा होती. जय पवारने लढावं अशी पक्षाची इच्छा आहे का? आणि दादाच्या नावाने जामखेडमध्ये सर्वे सुरू झाले. कुठे कोणाच्या नावाने सर्वे सुरू झालेले नाही. या तद्दन तशा पद्धतीच्या जाणीवपूर्वक अफवा आमचे हितशत्रू आम्हाला भरपूर असल्यामुळे त्यांच्यामार्फत ते पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादाच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जाईल आणि दादाही निवडणुकीच्या मैदानामध्ये असतील.